श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र. विकसित भारत संकल्प यात्रेला लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण आणि शहरी भागात चांगला प्रतिसाद. हरंगुळ इथं दिव्यांगांसाठी राज्यातलं पहिलं औद्योगिक प्रशिक्षण केंद्र सुरू आणि जिल्ह्यातल्या 3 कृषी उत्पादनांना भौगोलिक मानांकन. या आणि इतर घडामोडींबाबत अरुण समुद्रे यांनी पाठवलेली ही माहिती. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी निघालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण आणि शहरी भागात चांगला प्रतिसाद मिळत आहे. गावकरी या यात्रेचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत करून माहिती घेऊन योजनांचा लाभ घेत आहेत. आतापर्यंत ही यात्रा जिल्ह्यातल्या 590 गावात पोहोचली असून 786 गावांमध्ये जाण्याचं नियोजन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. ग्रामीण भागातल्या यात्रेचा शुभारंभ जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते, तर लातूर महानगरपालिका क्षेत्रात यात्रेचा शुभारंभ महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी केला. खासदार सुधाकर शृंगारे यांनी शहरातल्या विविध भागात यात्रेच्या ठिकाणी भेट देऊन लाभार्थ्यांशी संवाद साधला. लातूर शहरात यात्रेचे 15 ठिकाणी कार्यक्रम झाले. यावेळी आयुष्मान भारत योजना पीएम केअरच्या लाभार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. आयुष्मान भारत कार्ड वितरण करण्यासाठी महापालिकेनं विशेष योजना केली होती. राज्याच्या वस्त्रोद्योग विभागाच्या सचिव प्राजक्ता लवंगारे यांनी जिल्ह्यातल्या यात्रेच्या कार्यक्रमाचा आढावा घेतला. विकसित भारत संकल्प यात्रेचं नियोजनबद्ध कार्यक्रम संकेतस्थळावर अपलोड करण्यात लातूर जिल्हा राज्यात सर्वोत्तम असल्याचा अभिप्राय लवंगारे यांनी नोंदवला. लातूर जिल्ह्यातल्या नागरिकांना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची माहिती करून देण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयानं जनजागृती रथाची निर्मिती केली आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी या रथाला हिरवा झेंडा दाखवला. या रथाच्या माध्यमातून अधिकारी या दोन्ही मशीनबाबतची माहिती देत आहेत. राज्य सरकारच्या कौशल्य विकास विभागाच्या वतीनं लातूर तालुक्यातल्या हरंगुळ इथल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या संवेदना प्रकल्पातल्या दिव्यांगांसाठी राज्यातलं पहिलं औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आयटीआय सुरू करण्यात आलं आहे. क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते या केंद्राचं उद्घाटन झालं. केंद्राच्या विकासासाठी सरकारतर्फे 1 कोटी रुपयाच्या निधीचा धनादेश यावेळी देण्यात आला. राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते. लातूर जिल्ह्यातल्या 3 कृषी उत्पादनांना भौगोलिक मानांकन अर्थात जीआय मानांकन मिळालं आहे. भौगोलिक उपदर्शन उपत्रिका जिओग्राफिकल इंडिकेशन जर्नलमध्ये याबाबतची माहिती प्रसिद्ध झाली. यामुळे आता कृषी उत्पादनातल्या लातूर पॅटर्नला राष्ट्रीय ओळख मिळाली आहे. निलंगा तालुक्यातल्या पानचिंचोलीच्या पटडी चिंचेला, बोरसुरीच्या बोरसुरी तूर डाळीला आणि औसा तालुक्यातल्या आशिव इथल्या कास्ती कोथिंबिरीला हे मानांकन मिळालं आहे. या उत्पादनांना आता कायदेशीर संरक्षण मिळणार असून उत्पादनांच्या निर्यातीलाही कायदेशीर संरक्षणाखाली चालना मिळेल. त्यासाठी दर्जा राखण्याचं आव्हान असून हा दर्जा निश्चित राखला जाईल अशी अपेक्षा लातूर जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी.डी. हनबर यांनी व्यक्त केली. लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय बनसोडे आणि जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला. निलंगा इथले बोरसुरी डाळ उत्पादक संघ अध्यक्ष धोंडीराम रोडे, निलंगा तालुक्यातल्या पानचिंचोलीचे चिंच उत्पादक संघ अध्यक्ष उमाकांत कुलकर्णी, औसा तालुक्यातल्या आशिव इथले कास्ती कोथिंबीर उत्पादक संघाचे अध्यक्ष नामदेव माने यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. राष्ट्रीय सहकारी कृषी विपणन महासंघ नाफेडच्या वतीनं जिल्ह्यात तूर खरेदीला सुरुवात झाली आहे. लातूर, औसा, देवणी, अहमदपूर तालुक्यातल्या सहकारी संस्थांना तूर खरेदीची परवानगी देण्यात आली आहे. लातूर शहराच्या विस्ताराचा 2057 पर्यंतचा विचार करून राज्य सरकारनं मांजरा धरणातून लातूरसाठी पाणीपुरवठा करण्याच्या समांतर पाईपलाईनसाठी पहिल्या टप्प्यात 305 कोटी आणि मलनिस्सारणासाठी 260 कोटी असे एकूण 565 कोटी रुपये मंजूर केले आहेत. आमदार अभिमन्यू पवार, आमदार अमित देशमुख यांनी ही माहिती दिली. औसा विधानसभा मतदारसंघात अतिरिक्त औद्योगिक वसाहत निर्माण करण्यासाठी देखील राज्य सरकारनं मान्यता दिली असून रस्ते विकासासाठी 800 कोटी रुपये मंजूर केले आहेत. लातूर तालुक्यातल्या मुरुडच्या जिल्हा उपरुग्णालयासाठी 25 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला असून लवकरच या कामाला गती मिळेल असं आमदार रमेश कराड यांनी सांगितलं. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वरील पानगाव ते खरोळा या 14 किलोमीटर अंतराच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. या रस्त्यामुळे लातूर, अंबाजोगाई, रेणापूर, अहमदपूर, उदगीर या तालुक्यातल्या वाहनधारकांसाठी मोठी सोय झाली असल्याची माहिती आमदार रमेश कराड यांनी दिली. उदगीर इथं या महिन्यात फुटबॉल आणि डॉजबॉल या खेळाच्या राज्यस्तरीय स्पर्धा पार पडल्या. क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते या दोन्ही स्पर्धांचं उद्घाटन झालं. शहरातल्या नागरिकांनी आपल्याकडे थकीत असणाऱ्या मालमत्ता कराचा भरणा पालिकेकडे करावा असं आवाहन लातूर महानगरपालिकेनं केलं आहे. वेळेच्या आत कर भरणा न केल्यास थकीत करदात्यांवर पालिकेकडून कार्यवाही केली जाईल असा इशाराही देण्यात आला आहे. लातूर इथं शांतता समितीची बैठक नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर शशिकांत महावरकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्ह्यातली सर्व आंदोलनं कायद्याच्या चौकटीत व्हावीत असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. नागरिकांनी सामाजिक संपर्क माध्यमांवर संदेश पुढे पाठवण्यापूर्वी त्याची शहानिशा करण्याची गरजही महावरकर यांनी व्यक्त केली.
लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते अरुण समुद्रे. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.